कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री सुपरमून दर्शन। बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अश्विन पौर्णिमा असल्याने त्याच दिवशी रात्री आपणास कोजागिरी पौर्णिमा साजरी करावयाची आहे। त्या रात्री आपणास आकाशात सुपरमूनचे दर्शन होणार असल्याचे खगोल अभ्यासक डॉ. कृ. सोमन यांनी सांगितले। याविषयी अधिक माहिती देताना सोमन म्हणाले, अश्विन महिन्यात पावसाळा संपून गेल्याने आकाश निरभ्र असते, वातावरणात धुलीकण नसतात, चंद्राचे टिपूर चांदणे पडते। त्या चांदण्यात आपल्या मित्रपरिवारासह आनंद घेता यावा यासाठी कोजागिरी पौर्णिमा येते। या दिवशी रात्री नातेवाईक मित्रांना केशरी मसाला दूध किंवा पोहे नारळ पाणी देण्याची पद्धत आहे। शरद ऋतूमध्ये या गोष्टी आरोग्यास उपयुक्त असतात। कोजागिरी पौर्णिमेच्या व्रतामध्ये रात्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची पूजा करतात, उपोषण, पूजन आणि जागरण करतात। या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी चंद्रलोकातून भूतलावर उतरते आणि को जागीरती म्हणजेच कोण जागा आहे असे विचारते। जो जागृत असेल त्याच्यावरती प्रसन्न होऊन त्याला उत्तम आरोग्य व धनसंपत्ती देते असे सांगण्यात आले आहे। को जागरती याचा अर्थ केवळ शारीरिकदृष्ट्या कोण जागा आहे असा नाही, तर शरीराची, घराची व परिसराची स्वच्छता पाळण्यात, आरोग्याची काळजी घेण्यात, योग्य दिशेने अथक परिश्रम करण्यात, वेळ पाळण्यात, शिस्तीचे व नीती कर्तव्याचे पालन करण्यात कोण जागा आहे असा त्याचा अर्थ आहे। त्याला समाधानाची लक्ष्मी प्राप्त होत असते। जिथे स्वच्छता आहे, जिथे प्रामाणिकपणा आहे, जिथे नीतिमान लोक राहतात, जिथे योग्य दिशेने परिश्रम करणारी माणसे राहतात, तेथे लक्ष्मीला राहायला आवडते। यावर्षी कोजागिरीच्या दिवशी खरोखरच दुग्ध शर्करा योग आलेले आहे, कारण या अश्विन पौर्णिमेच्या रात्री सुपरमूनचे दर्शन होणार आहे। 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी आपणास सुपरमूनचे दर्शन होणार आहे। चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3,84,000 किलोमीटर अंतरावर असतो। पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर सुपरमून दर्शन घडते। अशावेळी चंद्रबिंब 14% मोठे झालेले असते आणि 30% जास्त प्रकाशित दिसते। 17 ऑक्टोबर रोजी पृथ्वीपासून 3,57,183 किलोमीटर एवढ्या जवळ चंद्र येणार आहे। अश्विन पौर्णिमेचा प्रारंभ बुधवारी रात्री 8:41 होणार असून समाप्ती गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4:56 होणार आहे। बुधवार 16 ऑक्टोबर रोजी चंद्रोदय सायंकाळी 5:27 होणार असून रात्रभर चंद्र आपल्याला आकाशात सुंदर दर्शन देणार आहे। तसेच गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:09 चंद्रोदय होणार असून रात्रभर आपणास आकाशात दर्शन देणार आहे असे खगोल अभ्यासक डॉ. कृ. सोमन यांनी सांगितले आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। गिरीश मेहरोल यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिष्टचिंतन। धर्मवीर दिव्यांग सेनेचे अध्यक्ष गिरीश बिजेंद्री कुंवरपाल मेहरोल यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1980 रोजी बिजेंद्री मातेच्या उदरी झाला अन जणू ठाण्यात दिव्यांग बंधू भगिनींचा आधारवड उदयास आला। गिरीशभाई हे लहानपणापासूनच पोलिओग्रस्त असल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले। तरी देखील हार न मानता मोठ्या हिमतीने शारीरिक अपंगत्वावर मात करत त्यांनी आपल्या जीवनाची यशस्वी वाटचाल केली आहे। आज ते ठाण्यातील हजारो दिव्यांग बांधवांचे पुनर्वसन करण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावत आहेत। प्रारंभी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी एखादा छोटेखानी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला। आईवडिलांवर बोज न बनता स्वावलंबी जीवन जगण्याच्या इच्छापूर्तीसाठी त्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न केले, पण लहानपणापासूनच दोन्ही पायांना पोलिओ असल्याने त्यांना काम मिळणे अवघड होत होते। तथापि त्यांनी प्रयत्न करणे सोडले नाहीत। म्हणतात ना, प्रयत्न अंती परमेश्वर। सरतेशेवटी गिरीशभाईंना ठाणे महापालिकेच्या माध्यमातून 2003 साली दिव्यांग पुनर्वसन अंतर्गत दिव्यांग स्टॉल मिळाला आणि त्यांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली। आता खऱ्या अर्थानं आईवडिलांची सेवा करण्याचे भाग्य आपणास लाभलं, याबद्दल गिरीशभाईंना मोठा सुखद दिलासा मिळाला। यासाठी त्यांनी ठाणे महापालिकेचे आभार मानले। पण एवढं करून गिरीशभाई थांबले नाहीत। केवळ आपलं पुनर्वसन करून चालणार नाही, तर आपल्यासारखे शेकडो बंधू भगिनी दिव्यांग असल्याने
त्यांना आपला अनेक कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणं कठीण जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यासाठी देखील आपण सामाजिक बांधिलकी म्हणून काहीतरी करायला पाहिजे या भावनेतून त्यांनी वाटचाल करण्यास सुरुवात केली. समाजसेवक गिरीशभाई यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेत ठाणे महापालिकेचे तत्कालीन सभागृह नेते आणि आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच तत्कालीन महापौर आणि आत्ताचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिव्यांगांच्या समस्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शिवसेना प्रणित धर्मवीर दिव्यांग सेना स्थापन करून गिरीशभाईंना अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याने त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक गती मिळाली. यासाठी गिरीशभाईंनी मान्यवरांचे आभार मानले. समाजसेवक गिरीशभाईंनी समाजाला आवाहन केले की आम्हाला तुमची सहानुभूती दया नको, तर आम्हाला जीवनात पुढे जाण्यासाठी आशीर्वादानं सहकार्य करा. सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यांची दिव्यांग बांधवांबद्दलची कणव, प्रेम, तळमळ, आस्था व निष्ठा पाहून संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरीश मेहरोल यांची नुकतीच 2024 राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग सल्लागार समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. यास्तव त्यांचे मनस्वी अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. वास्तवात हीच खरी गिरीशभाईंची दिव्यांग बांधवांसाठी केलेली निस्पृह सेवेची पावती आहे असे म्हणणे उचित ठरेल. ठाण्यासह राज्यातील लाखो दिव्यांग बंधू भगिनींचे आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक प्रश्न सोडविण्यासाठी गिरीशभाईंना मोठे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. सेवानिवृत्त सैनिकांचा नागरी सत्कार. बारामती तालुका होळ या गावी सेवानिवृत्त सैनिकांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मिनीनाथ हरिभाऊ होळकर यांनी 19 वर्ष तर वैभव होळकर यांनी 17 वर्षे उत्कृष्टपणे सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले आहेत. या दोन्ही जवानांना नीरा बारामती रोड, होळ पाटीलवाडा 8 फाटा ते 10 फाटा येथील अभिषेक मंगल कार्यालयापर्यंत भव्यरित्या सजवलेल्या 2 जीपमधून त्यांच्या कुटुंबासह वाजत गाजत मिरवणूक काढून त्यावेळी होल गावचे, पंचक्रोशीतील व तालुक्यामधून सर्व ग्रामस्थ व महिला तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून आगमनावेळी मिरवणूक काढून त्यांचा स्वागत केले. तसेच दोन्ही सैनिकांच्या कुटुंबावर देखील सर्वांनी फुलांचा वर्षाव करून त्यांचे मोठ्या थाटात स्वागत केले. तो क्षण अतिशय रोमांचित व खूप अभिमानास्पद होता. हा सर्व कार्यक्रम पाहताना त्यांचे कुटुंब, आई-वडील, पत्नी, मुले, नातेवाईक खूप भारावून गेले होते. सैनिकांचं स्वागत व सत्कार करणे यासाठी सैनिक संघटना बारामती तालुका अध्यक्ष शेंडकर, उपाध्यक्ष माळ शिकारे, सचिव पंकज कारंडे, सदस्य विजय साबळे, ज्ञानेश्वर कुंभार, रवींद्र कोरडे, प्रदीप गीते, सिद्धार्थ गीते, व्हाईस चेअरमन सोयेश्वर सहकारी, प्रमोद गीते, पंकज निलाखे, नंदकुमार होळकर, रवींद्र होळकर,
वायाळ संतोष होळकर, माजी सरपंच दीपक वाघ, सदस्य ग्रामपंचायत होळ, संभाजी होळकर पाटील, तानाजी होळकर, राहुल होळकर, सागर होळकर, गणेश होळकर, पुणे शहर पोलीस दल. प्रस्तावना रवींद्र होळकर यांनी केली. तसेच उपस्थित पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करून स्वागत सत्कार करताना शाल, हार, श्रीफळ, प्रतिमा अशी भेट देण्यात आली. तसेच उपस्थित पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करून त्यांचा स्वागत सत्कार शाल, हार, श्रीफळ व प्रतिमा देऊन करण्यात आला. हा कार्यक्रम फार सुंदर व आकर्षक होता. या कार्यक्रमाकरिता जनादेश टीव्ही न्यूज चॅनलचे बारामती विभागचे मुक्त रिपोर्टर सुदर्शन होळकर व सुरेश होळकर यांनी वरील बातमी तयार केली. त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करून त्यांचेही स्वागत व सत्कार करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपली माणसं आपला देश, पाहत रहा जनादेश. आमदार निधीतून सभामंडपास 10 लाख रुपयांचा निधी मंजूर. लोणार खडकी मारुती मंदिर येथे सभामंडपास आमदार जयकुमार गोरे यांच्या आमदार निधीतून 10 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या प्रसंगी आमदार जयकुमार गोरे यांचे विश्वासू सातारा जिल्हा कृषी सभापती व भाजपा मंडलाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, मार्केट समितीचे सभापती विलासराव देशमुख, शहाजी खांडेकर, महाराष्ट्र केसरी पैलवान नाना खांडेकर, अंकुश खांडेकर, ज्ञानदेव खांडेकर, संचालक हनुमंत खांडेकर, युवा नेते सचिन खांडेकर, पत्रकार आबास शिंदे, विठ्ठल खांडेकर, माजी सरपंच सुखदेव खांडेकर तसेच खडकी ग्रामस्थ उपस्थित होते. एखादा मोठा सभामंडप झाला आहे, ग्रामपंचायत झाली आहे, तलाठी कार्यालय झाले, असं कुठे दिसून येत नाही. त्याचं कारणही तसंच आहे. कारण गेली 15 वर्ष त्या तालुक्याला लोकप्रतिनिधी म्हणून आमदार जयकुमार गोरे या ठिकाणी काम करत असताना योगायोगाने म्हणा किंवा चुकून म्हणा तिथली ग्रामपंचायत कदाचित मला वाटतं विरोधात असल्यानं असेल. काम मागायचं कुठल्या तोंडाने मागायचं आणि मागितली तर देतील का न देतील, त्याहीपेक्षा जे कोणी 4-2 असतील त्यांनी जरी आम्हाला सांगितलं असतं या मी नाही कोणीतरी आमदारांचं काम करणारे असतीलच ना, पण ते जरी आले असते नक्कीच इथं पाठीमागच्या काळामध्ये जी सगळी कामं होऊन गेली असती. ब्युरो रिपोर्ट जनादेश.